अनैतिक संबंध कुठपर्यंत जाऊ शकतात याचा विचारच अंगावर शहारा आणतो। ही कथा एका विवाहित महिलेची आणि तिच्या प्रियकराची आहे, जे दोघी एकाच कंपनीमध्ये काम करत होते। त्यांच्या ओळखीने मैत्रीत रूप घेतलं आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं। ही महिला 37 वर्षांची होती तर तिचा प्रियकर 24 वर्षांचा, म्हणजेच वयात 13 वर्षांचं अंतर होतं। पण प्रेम आंधळं असतं म्हणतात, तसं दोघांनीही या वयाच्या अंतराला दुर्लक्ष केलं। त्यांनी 22 मे रोजी भेटण्याचं ठरवलं आणि संपूर्ण दिवस एकत्र फिरले। संध्याकाळी लॉजवर जाण्याचा बेत असतानाही अचानक प्लॅन बदलला आणि प्रियकराने आपल्या मित्राला कॉल करून अडचण सांगितली की, मी माझ्या प्रेयसीला घेऊन तुझ्या घरी येऊ शकतो का? आणि त्या मित्राने मैत्रीखातर त्यांना आपल्या घरात थांबण्याची परवानगी दिली। त्याच रात्री त्यांच्या दरम्यान शारीरिक संबंध झाले। पण मित्राच्या घरी जाणं हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं पाऊल ठरलं, कारण तिथूनच सगळं काही उलथपालथ होऊ लागलं। 23 मे रोजी पवन नगर येथील SBI बँकेच्या मागील मैदानात एक भयंकर घटना घडली, ज्यामध्ये विकास नावाच्या 24 वर्षांच्या युवकाची हत्या झाली। जेव्हा या हत्येचा तपास उलगडला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं की, हत्या करणारा सागर नावाचा युवक, जो विकासचा जवळचा मित्र होता, त्याच महिलेशी पूर्वी प्रेमसंबंधात होता। नंतर ती महिला सागरला सोडून विकासकडे वळली। सागरला याची आधी थोडी कल्पना होती, पण जेव्हा विकास आणि ती महिला त्याच्या मित्राच्या घरी गेल्याचं कळलं, तेव्हा त्याला जोरदार धक्का बसला। सागरने पोलिसांना सांगितलं की, त्याला हे ऐकून फार दुःख झालं, कारण तो त्या महिलेशी खूप प्रेम करायचा। त्याच्या डोळ्यासमोरच मित्राने त्याचं प्रेम हिरावून घेतलं होतं। त्याला वाटलं की विकासने त्याच्याशी विश्वासघात केला आणि त्या रागातून त्याने 23 मे रोजी विकासला मुद्दाम SBI बँकेच्या मागच्या मैदानात बोलावून घेतलं। विकासला काहीच कल्पना नव्हती की त्याचा मित्र त्याच्याशी काय करणार आहे। भेटीत बोलता बोलता सागरने अचानक दगडाने विकासच्या डोक्यावर हल्ला केला, ज्यामुळे विकास जागीच बेशुद्ध झाला आणि त्यानंतर त्याचं डोकं ठेचून त्याची निर्घृण हत्या केली। मृतदेह तसाच सोडून सागर तेथून पसार झाला। दुसऱ्या दिवशी स्थानिकांना मृतदेह आढळल्यावर पोलिसांना माहिती दिली गेली, ओळख पटवली गेली आणि तपासात असं समोर आलं की, विकास शेवटचं सागरला भेटायला निघाल्याचं त्याच्या आईला सांगून गेला होता। यावरूनच पोलिसांनी सागरवर संशय घेतला आणि केवळ 2 दिवसात, म्हणजेच 25 मे रोजी सागरला त्याच्या बहिणीच्या घरी लपून बसलेलं असताना अटक करण्यात आली। सागर, विकास आणि ती महिला या त्रिकुटातल्या नात्यांनी तिघांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं। समाजाने या घटनेतून हे शिकायला हवं की कोणत्याही नात्यात पारदर्शकता, निष्ठा आणि जबाबदारी अत्यावश्यक आहे। क्षणिक आकर्षण, भावनिक अस्थैर्य किंवा चुकीच्या अपेक्षांमुळे तयार झालेले अनैतिक संबंध केवळ व्यक्तीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही दुःखाच्या खाईत लोटतात। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वर्तनाची जबाबदारी ओळखून योग्य आणि सुसंस्कृत निर्णय घ्यावेत। प्रेम हे सुंदर असतं, पण ते जर विश्वासघात, अस्थिरतेवर आणि फसवणुकीवर आधारित असेल, तर त्याचा शेवट कायमस्वरूपी दुःखदच ठरतो। म्हणूनच समाजाने नात्यांमध्ये संयम, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा जोपासणं गरजेचं आहे, कारण चुकीच्या वाटेने गेलेलं प्रेम कधीही आयुष्य घडवत नाही, उलट ते उद्ध्वस्त करतं। या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।